कोण आहे? ते देतो बाई. रुग्णालयात आल्यात, विविध विभागांना भेटी दिल्या आणि पाहणी पण केली. काय सांगाल त्याबद्दल? सर, माझं नाव किशोर सदावले आहे. मी माझ्या पायाचं दाखवण्यासाठी इथं आलेलो आहो. तसेच आपली भेट झाल्यामुळे मी 2 शब्द बोलतो. आणि मी इथे 40 वर्षापासून इथे जात असतो. सामाजिक कार्यकर्ता आहे. माझं नाव किशोर सदावले आहे. वय माझं 72 आहे. आणि विविध पहिले जे डीन आसाराम बरे होते त्यावर सुविधा एवढं नव्हते. आता शिवाजी सुप्रे साहेब आल्यामुळे घाटी परिसरामध्ये बरेच स्वच्छता, रुग्णालयाला औषधं बाहेर आणायची गरज, इथून औषधं मिळतात, क्लिनिंग, वॉचमॅन, त्याच्यानंतर सिक्युरिटी गार्ड, बरेच इथे पहिले डॉक्टरला मारहाणी होत असते. पण आता ह्यावेळेस सुप्रे साहेबांनी फार बंदोबस्त केल्यामुळे तर कधी भांडणं होत नाही. कोणी डॉक्टरला काही त्रास नाही. इथे व्यवस्थित गाठू, स्वच्छता, त्याच्यानंतर बरेच इथे आहे. इथे मराठवाड्यातून, विदर्भातून, अकोला, जळगाव या ठिकाणातून पेशंट हजारोचे इथे उपस्थित असतात. त्यामुळे सुविधा फार सुप्रे साहेबांनी शासनाकडून निधी उपलब्ध करून इथे बऱ्याच औद्योगिक मशीन, एक्सरे, MRI याचं शासन कमी दरामध्ये सुविधा करून दिलेली आहे. VIP रूम आहे इथं भरपूर. आणि त्याच्यामुळे इथे सुविधा असल्यामुळे लोकांचं येणं जाणं भरपूर झालं आहे. आणि मुंबई पुन्हा जाण्याचा त्रास लोकांचा वाचलेला आहे. आता आणखी काय अपेक्षा आहे? सुप्रे साहेबांनी काय करायला पाहिजे? आणि सुप्रे साहेबांनी आमची अपेक्षा आहे की जे बाहेर गोरी येतात त्यांना औषध गोळ्या अजून भारी तर त्या गोळ्या इथून मिळालं तर बरं होईल. पेशंटच्या नातेवाईकांना राहण्याची, खाण्यापिण्याची सोय जर एक वेळेस करून दिली, कोणताही सेवाभावी संस्थांना सांगितलं आहे तेव्हा त्या प्रकारे केलं साहेबाचा गरिबावर फार उभं राहील. तुम्हाला काय अनुभव आला या माध्यमातून? मला बनवतो मी 40 वर्षापासून इथं असतो समाजसेवा असताना. बरेच परिस्थिती बदलली आहे. 30-35 वर्षापासून फारच बदललं आहे. सुप्रे साहेब जे आल्यापासून तर फारच परिस्थिती सुधारलेली आहे. आणि ही सांगायची गोष्ट, फार आनंदाची गोष्ट आहे की हे पुरं परिसर नेहमी दररोज स्वच्छ असतो. डी साहेब सुप्रे स्वतः प्रत्येक वार्डात राऊंड मारतात. PWD या डिपार्टमेंटचे जे कामं झालेले त्यांनी चांगल्या प्रकारे करून घेतलेलं आहे. जे शासनाचं बजेट येतं त्या निधीतून सुप्रे साहेबांनी चांगल्या पद्धतीचे कामं करून घेतलेले आहे. त्यांच्याकडून PWD डिपार्टमेंटने पण चांगलं काम आहे. त्यांच्याकडून मी आभारी मानतो. डेली इथं स्वच्छता दिसते. काय आवाहन करणार तुम्ही तर रुग्णांना, पेशंटला व्यवहार झालं की प्रायव्हेट दवाखान्यात जाण्यापेक्षा इथे जे सुविधा आहे त्याचा लाभ घ्यावा. मी डॉक्टर सुचिता जोशी, प्राध्यापक पदवीधर शास्त्र आणि वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर. डॉक्टर शिवाजी सुप्रे सर ज्या दिवसापासून अधिष्ठाता पदावरती रुजू झाले आहेत तेव्हापासून संस्थेच्या प्रगतीमध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत. सुरुवातीला आपण OPDचे 10 काउंटर सुरू केले, ज्यामुळे रुग्णांना कमीत कमी वेळ लाईनमध्ये वेटिंगसाठी उभं राहावं लागतं. दुसरं महत्त्वाचं अभियान सरांनी सुरू केलं ते आहे चिठ्ठीमुक्त अभियान. रुग्णांना बाहेरून कुठलेही औषध लिहून द्यायचं नाही. ही मोहीम वर्षभर अगदी यशस्वीपणे राबवली गेली. आता दुसऱ्या वर्षीचं अभियान आहे कचरामुक्त घाटी. स्वच्छतेमध्ये बऱ्याच अशा प्रमाणात सुधारणा झालेली आहे. त्याचबरोबर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची जी कमतरता आपल्याला संस्थेमध्ये भासत होती त्याच्यामध्ये अतिशय पारदर्शकपणे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली गेली. त्यामुळे बऱ्याचशा प्रमाणामध्ये हा प्रश्न मार्गी लागलेला आहे. यापूर्वी रुग्णांच्या नातेवाईकांना बऱ्याचशा प्रमाणामध्ये पेशंटला स्ट्रेचर किंवा व्हीलचेअर ढकलावी लागत होती, परंतु सद्यस्थितीत आपण रुग्णांना स्ट्रेचर आणि व्हीलचेअर
भरपूर प्रमाणात उपलब्ध करून दिलेल्या आहेत. जवळपास 175 स्ट्रेचर सध्या संस्थेमध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर 132 व्हीलचेअर आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि रुग्णांना अपघात विभागातून विविध तपासण्यांसाठी ने-आण करणे किंवा अपघात विभागातून मेडिसिन बिल्डिंगमध्ये पेशंट शिफ्ट करणे किंवा इतर वॉर्डात शिफ्ट करणे किंवा OPDतून पेशंट जो वॉर्डमध्ये किंवा कॅज्युअल्टीमध्ये शिफ्ट होतो त्याच्यासाठी आपण 40 कर्मचाऱ्यांची स्वतंत्रपणे याच कामासाठी नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना स्ट्रेचर ढकलावं लागत नाही आणि अजूनही जसजशा अडचणी येतील तसतशा त्याच्यावरती काम चालू आहे आणि जास्तीत जास्त रुग्णांसाठी सोयीस्कर कशा सेवा आणि सुविधा उपलब्ध करता येतील तर त्याचबरोबर आरोग्यसेवा रुग्णांना जास्तीत जास्त प्रभावीपणे आणि चांगल्या रीतीने कसं उपलब्ध करता येईल हा जो माननीय अधिष्ठाता डॉक्टर सुक्रे सरांचा मानस आहे त्यासाठी आम्ही सर्वजण काम करत आहोत. धन्यवाद. या निमित्ताने रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना काय आव्हान करणार? रुग्णांच्या नातेवाईकांना हेच आवाहन करेल की रुग्णालयामध्ये रुग्णांसोबत 1 किंवा 2 नातेवाईकांनी थांबावं. जास्त गर्दी करू नये. त्याचे 2 कारणं आहेत. एक तर रुग्णालयामध्ये गर्दी झाल्यामुळे अस्वच्छता पसरते. त्याचबरोबर जे लोक रुग्णालयामध्ये येऊन थांबतात त्यांना पण इतर रुग्णांपासून किंवा इतर नातेवाईकांपासून रुग्णांना आणि नातेवाईकांना दोघांनाही जंतू संसर्गाचा धोका असतो. त्याचबरोबर स्वच्छता ठेवणं पण अवघड जातं. त्यामुळे नातेवाईकांना एवढंच आवाहन आहे की तुम्ही कमीत कमी लोकांनी आवश्यकतेनुसार रुग्णांसोबत थांबावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुग्णालयामध्ये भरती होताना शक्यतो आधार कार्ड रुग्णाचं ओरिजिनल सोबत ठेवावं. आयुष्यमान कार्ड जर असेल तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये आता आपल्याकडे बरेचसे पॅकेज नवीन सुरू झालेले आहेत आणि त्याच्यासाठी आयुष्यमान कार्ड पूर्ण कुटुंबाचं असणं आवश्यक आहे. जर रुग्णांनी येताना ते सोबत भरती होताना घेऊन आले तर त्यांना लवकरात लवकर आपल्याला शासनाची जी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांचा लाभ लवकरात लवकर देणं शक्य होईल जेणेकरून त्यांना बाहेरून कुठली गोष्ट आणायची गरज पडणार नाही आणि सर्व सेवा मोफत मिळतील. धन्यवाद. क्या कहेंगे सर, आज तुम घाटी रुग्णालय में आए, क्या कहेंगे उसके बारे में? सर मैं इधर बहुत टाइम से आता हूँ सर. मेरा नाम सैयद रोशन है और यहाँ की घाटी जो है तो बहुत अच्छी है, बढ़िया है एकदम, और साफ़ सफाई भी बहुत अच्छा है यहाँ का और हर चीज़ की सुविधा है यहाँ पे सर और कोई चीज़ का दिक्कत नहीं है सर. और यहाँ के डॉक्टर लोग भी बहुत अच्छे हैं सर यहाँ के और नरमाई से पेश आते हैं और अपने बहुत अच्छे तरीके से ट्रीटमेंट करते हैं सर और बहुत अच्छा है सर यहाँ का. यहाँ के डीन जो है शिवाजीराव शिकुरे सर, उनके बारे में क्या कहेंगे? बहुत बढ़िया है सर वो भी और बहुत अच्छे हैं वो. उन्होंने बहुत काम भी करे. वो बहुत काम भी किए सर उन्होंने, अच्छे भी बहुत बड़े बड़े अच्छे काम किए सर. वो पेशेंट के लिए क्या अपील करेंगे, उनको रिश्तेदार और पेशेंट के लिए? नहीं सर, पेशेंट के लिए तो बहुत बढ़िया है सर और अपने बहुत अच्छे से वो करते हैं, स्टेटमेंट करते हैं वो और बहुत बढ़िया है सर वो.